एकाची वाळू आणलेली खराब काम झाले तर गाडीच अडकून बसली बघ. वजोच्या वजो आहे वाळू त्यात लय बेकार अडकली गाडी बघा. आत्ताच गेली बघा, डेंजरच अडकली. आता बघू पूर्ण वाळू भरलेली आहे त्याच्यात. कशी निघते काय माहीत. आता बघू काय आणते ती गाडी काढायला. हाय हॅलो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता सकाळच्या बरोबर 10 वाजलेले आहेत. आता म्हटलं अगोदर 2 घागरी पाणी आणायच्या अगोदर म्हटलं आता छानपैकी नाश्ता करून घ्यावं. आणि कांबळेताईनं आता 4 बिस्किट पुढे आणले त्या नाश्त्याला. सकाळ सकाळ 4 बिस्किट पुढे एकदम संपवता का कांबळेताई? गरिबांना पण देत जावा जरा. म्हातारे माणूस बघा थंडीनं कसं काकडून बसले. हां, एवढं बिस्किट एका घासात एक पुडा संपवायचं म्हणजे अवघड आहे. ताकद लावून घासा कांबळेताई, ताकद लावून. तर ही घागऱ्याला भारीतले येते. पहिले जुन्या घागऱ्या किती वर्ष गेले त्या? 10-15 वर्ष तर गेले ते आरामात. ही किती रुपयाला घेतली? 250 रुपयाला. चांगलं आहे, क्वालिटी चांगलं आहे. तरी आज पण घेवड्याची शेंग दिसते. हे जरा असं कोमेजल्याने का झाले ते शेंगा? होय आहे फ्रीजमध्ये पोत्यात ठेवायचं ना. पोत्यात ठेवलं की हिरवं राहतंय. कांबळे आईनं काय केले बघ की तिकडे ती भाकरीचं. त्यानं काय करायला ते उकडा करायला लागली. उपीट, भाकरीचं उपीट. आणि हे कांदा टाकायचं. एक काम करा, घेवडाच टाकून दे त्याच्यात. चांगले 1 नंबर उपीट होते. जेव्हा बाहेर उन्हात बस की. चालली हळूहळू फिरून माघारी आत आली. मी म्हणलं होतं जाऊन उन्हाला बस, आहे काय म्हणली आतच बस, थंडी आहे अजून माघारी आली. दादा दुपारचं ऊन येते नाही तर परिसर मग बस म्हणलं ऊन आले सकाळी जाऊन बाहेर बसल. तर परत आईनं माघारी आत पाठवलं. 11 वाजता पाणी तापवायला लागली. कशासाठी? भांडी घासायची ती काय? हा, कंस टाकली ती. कंस टाकली ती काय त्यात? कांबळे जाळ लागला पाहिजे. फुक चॅलेंज लागला गेलं का? उन्हात थांबल्यावर जरा बरं वाटतंय का नाही? बरं वाटतंय का नाही? आईनं स्कार्प घेतलेलं ना, ते स्कार्प एक सोडायला तयार नाही. आता जोपर्यंत थंडी संपत नाही तोपर्यंत काही स्कार्प सोडत नाही आई. माझा नाणी तो एक घे. नाणी आमच्या काकूला थंडीच वाजत ना, उकडते म्हणून उकडते एवढ्यात थंडीत. सगळे जेवण करायला लागले. ती मला एक जण सुद्धा म्हणलं नाही ये बाळा जेव. कारण ह्यांना माहिती आहे माझा टायमिंग जेवणाचा 1 वाजता आहे. कशात कालून केले कांबळे? सांडग. त्याच्यातनं धूर निघायला लागले बघ त्या सांडग्यातनं. लिंबू पिळून खायले त्याच्यावरनं. गोड लोणचं संपलं का? आहे ते मुरायला पाहिजे. मुरलं तर चांगलं दिसतंय नाही चांगलं लागतंय चवीला. आणि पाकामध्ये नाही करायला पाहिजे होतं ते. एव्हा भाकर चोर. म्हातार माणसं खायचं पोट भरून दाबून काय नाही. हां काय म्हणले आहे? गोड साखराच्या पाकात नाही, गुळाच्या ह्याच्यात करायचं. गुळाच्या. होय कांबळे, मगाशी बिस्किटनं पोट भरलं नाही काय? 1 तास झालं की बिस्किट खाऊन. हां मी लहान असताना का नाही, ही मोठी बोरं आहेत ना, मोठी बोरं हे लय खायचो. काय आता मध्ये पण खाल्ली होती, पण आता ह्या बोरांची संख्या जरा कमी झाली आहे का. ही बोरं लय भारी ती, गोड बोरं आहे ती. रानात त्या दिवशी बारकी बोरं खाल्ली होती, पण ती आंबट देशी बोर. ही चांगली बोरं आहे ती. त्याला कसली बोरं म्हणते त्याला? ॲपल बोरं म्हणतात. कांबळेताई म्हणतात ॲपल बोरं. चांगली बोरं आहे ती बघी. हे थोडी पिकलेली थोडी कच्ची. ती आंबट बोरं खायला जेवढी मजा येते ना, त्याच्यापेक्षा जास्त मजा का नाही ही बोरं खायला येते. ही गोड असते ती. हां, आपल्या शेजारी बाग होती बघ असल्या बोरांची, आहे का नाही? आपण खायचो सारखं. आठवतंय का तिकडं शेजाऱ्यांचे? खा तर म्हण. 100 लोक बघते तुम्हाला. खावा भावानो बहिणीनो. गपचूप खायला लागलो. आपला भाचा काय म्हणतोय माहिती आहे का? कधी बघल तवा चहा. आता 12:30 वाजत आले ते तरी अजून चहा. लई झालं बाबा, ही चहा कमी कर. 4 वाजता चहा पितोय. तू कसं काय चहाची सवय? एवढी चहाची सवय कशी काय आहे तुला काय माहिती? हां, एवढा चहा पिऊ नये, आरोग्यासाठी चांगला नसतं एवढा चहा. आज मी तुम्हाला मुंबईच्या बहिणीची ओळख करून देणार आहे, जिला लाजून माझ्या पाठीमागे लपायला लागले. मी म्हणलेलं ना माझ्या भाचीला नातू झालं. हीच माझी बहीण आहे. हिच्याच पोरीला पोरग झालेला आहे. आणि पेढा कधी दिलाय माहिती आहे का? 1 आठवड्यानं दिलेला आहे. 1 आठवड्यानं पेढा दिलाय मला. झाले 8 दिवस झाले. आणि खुशखबरी आता आत्या पण आलेली. आत्या आले. आत्याची खुशखबरी काय माहिती आहे का? आधार कार्ड आता एक आले आणि तिला आता 75 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजे सुवर्ण महोत्सव म्हणते ना ते. आणि फ्रीमध्ये स्टेज फिरायला आता चालू होणार आहे. आता नवीन वर्षाची 1 तारखेपासून
आणि फ्री मध्ये फिरणार आता इष्टीत फ्री मध्ये नवीन वर्षाचा आता फ्री मध्ये फिरणार वर्षभर काही टेन्शन नाही सून सून लेकरं सांभाळणार आहे काय आणि सासू फिरणार आहे मस्त पैकी बघा घरातल्या महिला मंडळांचं कसं काम असते बघा नको असलेले कपडे ही कांबळी जायशी साड्या फाडते आणि मग टप घे कुठं बादल्या घे असलं काहीतरी करत असतं ही गरज नसलेली जेवढी कपडे आहेत ना सगळी तिकडे नवीन घराकडे ठेवून टाका काय आणि जेवढी वापरायची तेवढी ठेवा नाही तर तसं पण असं भारी भारी टप यायला लागल्यावर चांगलंच आहे की कपड्यावर आईच्या तर साड्या किती झाल्या आहे का नाही आणि माझं किती आहे 2-3 ड्रेस आहेत फक्त वापरायचं घरी घालायचं गावाला जाताना घालायची तर काय त्या कपड्याचं वेगळंच आहे कधी तर चला जेवण करूया आता कांबळेत आज दिवसभर यांचं हेच काम आहे आज कपडे सगळी कपडे गोळा करायची आणि तिकडचं घरी नेऊन टाकायचं नवीन घर तर तुम्हाला माहितीच असेल आधीमध्ये कधी तर जात असतो तिकडं नवीन घर 2 खोल्या आहेत त्या चांगल्या बांधलेल्या पण हे कसं ही जुनं घर ते जुनं असतंय ना जुन्या घरात एकदम मन लागलेलं असतं की त्याच्यामुळं का नाही नवीन घराकडं जास्त जाऊ वाटत नाही मग ही कांबळेताई असते तिकडं झोपायला आणि आजी आणि मी आहे आम्ही दोघं इकडं जुन्या घरी आणि 2-3 भाचा आला की हॉस्टेलवरून ती पण नवीन घरी चला आता जेवण करून घेऊया मग अशी बोरं खाल्ल्यामुळं का नाही पोट जरा भरल्यासारखं झालंय आज अजून म्हणते बोरं देऊ आहे का कपाटाला अडकवले तिथं बोरं द्या आता तोंडी लावायला द्या बोरं खाल्लेलं चांगलं आहे बरं का थंडीच्या दिवसात थंड वाटते जरा आज काय केले माहिती आहे का जेवायला घेवड्याची शेंगच दिसते बहुतेक घेवड्याची शेंगच आहे का की हां बरोबर आहे ना का घेवड्याची शेंग आहे आणि आज काय सांडगं आहे सांडगं कोणी नाव ठेवलं असेल याला सांडगं म्हणून हसायलाच येते सांडगं म्हणा लिंबूची फोड चटणी आणि तोंडी लावायला बोरं खातं का बोरं बोरं आम्ही लहानपणी खायचं मग अशी सांगितलं नाही का लय भारी चांगली लागतं ते गोड 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 तुम्ही जेवत नाही कांबळेताई तुम्ही मग अशीच जेवला वगैरे बिस्किट सकाळी खाल्लेली परत लगी 1 तासानं जेवण केलेली सारखं तोंड चालू ठेव वाटतं का नाही खायचं असं पोटाला खायचं म्हणजे कसं असतंय चांगलं असते कांबळेताई भांडी घासायला त्यांना विचारू दुपारी चहा केलेला आहे आता 4 वाजता चहा करणार आहे का कांबळेताई चहा करणार आहे का अजून दिसतंय करायचं चहा करायचं जरा पुढं चिन्ह दिसायला लागले ती भांडी बिंडी घासलेली होती काय खरंच पातीलं तयार आहे म्हणजे अजून एकदा चहा पाडणार आहे आपल्याला मी सकाळपासून बघते भांडी आणि कपडे ह्या दोन्ही बहिणीची कामं फक्त एवढी जायते भांड्यातनं आणि कपड्यातनं सवड अजिबात मिळत नाही आणि नको असलेली कपडे टाकली का तिकडं वाकळ शिवली पण अरे बाप रे बाप घरात टेलर असलेला आहे फायदा आहे का नाही बघ छोटी वाकळ शिवली आता कुणालाही तुलाच राहू दे आता तू सदा कपड्यात असते काय तुलाच घे वाकळ दुपारपासनं ही दुसरा चहा आहे बरं का 4चा चहा बरोबर 4ला झाला पण दुपारी एक्स्ट्रा चहा झाला आपला एकाची वाळू आणलेली खराब काम झाले तर गाडीच अडकून बसली बघ वजो आहे वाळू त्यात लय बेकार अडकली गाडी बघा आत्ताच गेली बघा डेंजरच अडकली आता बघू पूर्ण वाळू भरलेली आहे त्याच्यात कशी निघते काय माहीत आता बघू काय आणते ती गाडी काढायला गाडी निघली ना पाईप फुटला ते सार्वजनिक नळाला बघा किती पाणी बघा किती वाया चाललं पाणी भरायचं जाऊ द्या काय मला वाटत होतं आता ती गाडी निघते का नाही तरी पण त्याने आता JCB बोलवून गाडी काढली आणि त्याच्यामुळं काय झालं ते एकतर तिथं सगळं गटऱ्यावर तिथनंच पाईप होता सगळ्याचा पाण्याचा तीच फुटला आता ती पाईप जोडून घेते ती चला आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र